मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम. निवडणुका जवळ आल्या की मोठ्या मोठ्या नेत्यांना हिरो झाल्याचं फिलिंग येतं आणि मग ते हिरोसारखे डायलॉग द्यायला लागतात. आता आपले देवेंद्र फडणवीस बघा, काय डायलॉग दिला त्यांनी. ते असं म्हणतात, देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीस असं काहीतरी बोलले की मला त्याच्या खाली लोक नेमकं काय म्हणतायत हे पाहायची हौस आहे. त्याच्यामुळे लोक काय कमेंट्स करतायत हे मी पाहिलं. त्या कमेंट्स मी तुम्हाला काही दाखवणार आहे. देवा भाऊ जो बोलता है वो करता है, मी जे बोलतो ते मी करतो. बरं, देवा भाऊ असं म्हणाले होते 2013 साली की सोयाबीनला 6,000 भाव मिळालाच पाहिजे. मिळालाय का? नाही मिळालाय. म्हणजे जो बोलता है वो करता है क्या नहीं करता है. दुसरी गोष्ट, ते असं म्हणाले होते की अजित पवार यांना भाजपमध्ये स्थान नाही नाही नाही. अविवाहित राहणं पसंत करेन पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही नाही नाही. अजित पवारांसोबत भाजप जाणे शक्यच नाही नाही नाही. ते सगळ्यांनी पाहिलंय. बरं, आता अजित पवार कोणासोबत आहे? भाजपसोबतच आहे. म्हणजे देवाभाऊ जो बोलता है वो करता है क्या नहीं करता है. तिसरं, ते असं म्हणाले होते की अरबी समुद्रामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बांधूच. 10 वर्ष झाले, पुतळा बांधून झालाय का? वीट पण नाही बसवलेली आहे त्या पुतळ्याची. म्हणजे देवाभाऊ जो बोलता है वो करता है क्या? अरे नहीं करता है भाई. ते पुढे काय म्हणाले होते? अजित पवार यांना आम्ही जेलमध्ये टाकू आणि अजित पवार चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग. काहीच महिन्यामध्ये अजित पवार आता जेलमध्ये चक्की दळत राहतील. आता अजित पवार दळत आहेत का? नाही दळत आहे. म्हणजे हे जे बोलतात, देवाभाऊ जो बोलता है वो करके दिखाता है क्या? अरे नहीं करके दिखाता है. देवाभाऊ असे म्हणाले होते की आम्ही विदर्भाला वेगळा दर्जा देऊ, विदर्भ वेगळा करू महाराष्ट्रापासून. जोपर्यंत विदर्भ वेगळा होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही असं म्हणाले होते. विदर्भ वेगळा झालाय का? नाही झालाय. यांचं लग्न झालंय ना? हां झालंय, लग्न झालेलं आहे. म्हणजे देवाभाऊ जो बोलता है वो करता है क्या नहीं करता है. तर असे कितीतरी उदाहरणं देता येतील. पक्ष आपण ते म्हणाले होते की आम्ही कॉप्या बंद करू. कॉप्या करणं किंवा पेपरफुटी बंद झाली आहे का? नाही बंद झाली आहे. उलट यांच्या काळामध्ये पेपरफुटी वाढलेली आहे. त्याच्यामुळे देवभाऊ जो बोलता है वो नहीं करता है हेच आम्हाला कळतं आहे. त्याच्यामुळे देवाभाऊ सतत सतत खोटं बोलून बोलून स्वतःची इमेज इतकी खाली आणत आहेत की मला आता असं म्हणायचं आहे की महाराष्ट्रातली जनता यांना पक्की ओळखून राहिलेली आहे की हे नेमकं काय करतात. बरं, पुढचं त्यांचं वाक्य फारच महत्त्वाचं आहे. ते म्हणतं मैं नाही बोलता वो डेफिनेटली करता है. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे खरंच असणार आहे ते जे ते नाही बोलत. म्हणजे त्यांनी कधीच असं म्हणलं नाही की महाराष्ट्रातले प्रकल्प आपण गुजरातला नेऊ. पण नेत आहेत ते. गुजरातला प्रकल्प जाण्यामध्ये मदत करत आहेत. ते कधीच म्हणाले नाही की आम्ही म्हणजे भाजप ही अदानी यांना मदत करते. मात्र भाजप अदानीला सतत मदत करते. पंतप्रधान कधीही विदेशी दौऱ्यावर जातात तेव्हा अदानींच्याच कंपनीसाठी ते कॉन्ट्रॅक्ट साईन करून येतात. तिथे ते अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अदानीच्या फायद्याच्या करत असतात. हेच दिसत आलेलं आहे. मुंबईमधली जमीन कितीतरी मोठी अदानीला दिलेली आहे. अदानी मागतं आहे आणि हे फक्त काय सांगतात की आम्ही अदानीला जो मानत नाही. त्याच्यामुळे त्यांनी जे नाही बोललेलं ते खूप महत्त्वाचं आहे. या देशामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये फोडाफोडी करणार नाही असं ते कधीच म्हणले नाही, मात्र ते करतात. हिंदू मुस्लिम दंगे भडकवणार नाही असं ते कधीच म्हणले नाही, मात्र ते भडकवतात. त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की जे ते बोलले नाही मात्र ते करत आहेत. इथल्या तळागाळातल्या वंचित राहिलेल्या समूहांना, अब्राह्मणी ज्याला आपण म्हणूया, जे वर्णदृष्ट्या वरच्या वर्गामध्ये येत नाही ते सगळे ग्रुप, त्या सगळ्यांना आज महाराष्ट्रामध्ये डावललं जातं आहे. तुम्हाला माहीत नाही म्हणून मी सांगते. वेगवेगळ्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये ज्या अपॉइंटमेंट होत्या, नियुक्त्या होतात, त्या ठिकाणी नॉन ब्राह्मण किंवा सवर्ण नसलेल्या इतर लोकांना, मराठा लोकांना घेतात. काही अप्पर कास्ट जे गरजवंत मराठा नाही आहेत त्यांना. मात्र बाकीच्या ज्या जाती आहेत त्यांना डावललं जातं. त्यांना भीती वाटते की कुठेतरी ह्या जाती जर शिक्षक वगैरे बनल्या तर काय होईल, तर ते आंबेडकरी विचार पसरवतील, विवेकाचा विचार पसरवतील, एकात्मतेचा संदेश देतील. या ठिकाणी मनुच्या या मनुस्मृतीच्या प्रभावामुळे आपल्यावर काय काय अन्याय लादले गेले ह्या गोष्टी सांगतील. ते त्यांना नको आहे. त्याच्यामुळे अनेक जागा ज्या आहेत त्या व्हेकंट आहेत. तुम्ही जाऊन बघा. IITच्या कितीतरी जागा या ठिकाणी वेगळ्या कॅटेगरीजमधल्या जागा या रिकाम्या आहेत. शिक्षकांमध्ये सुद्धा तशा अनेक जागा त्यांनी जाणून बुजून रिकाम्या ठेवलेल्या आहेत. नावाला ते 1-2 घेतात आणि ते अशाच लोकांना घेतात जे यांच्या हिंदुत्व नावाच्या आयडिओलॉजीला
सपोर्ट करेल, प्रमोट करेल, अंधभक्त बनतील, मोदी मोदी करतील, अशाच लोकांना ते तिथे घेतात. हेच लक्षात येत आहे आणि हे करणं हे फार चुकीचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्येही हेच चाललेलं आहे. तर असं सगळं लोकांना हे म्हणायचं की तुम्ही नाटकं करताय आणि तुम्ही ते नाटकं बंद करा. तुम्हाला काही थोड्याफार जागा ज्या मिळणार आहेत 3 आकड्याच्या वर तर तुम्ही जाणार नाही आहात, मात्र त्याच्या आत ज्या जागा मिळणार आहे त्या टिकाव्या असं वाटत असेल तर तुम्ही आता तरी सत्याची कास धरा, सत्याच्या मार्गावर चाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर डोकं ठेवल्याने काही होत नाही. त्यांचे विचार आत्मसात करा, शाहू महाराजांचे विचार आत्मसात करा, फुल्यांचे विचार आत्मसात करा, त्याच्याविषयी काहीतरी बोला, तरच काहीतरी शक्य आहे. थांबते. थँक्यू.